मुंबईमध्ये भव्य बिहार भवन बांधण्यात येणार आहे। पोर्ट ट्रस्टच्या जागेवर हे भवन बांधण्यास परवानगी मिळाली आहे। मात्र या बिहार भवनला मनसेनं जोरदार विरोध केलाय। महाराष्ट्रात बिहार भवन बनवू देणार नाही असं यशवंत किल्लेदार यांनी म्हटलं आणि त्यावर भाजपचे नेते नवनाथ बन यांनीही प्रत्युत्तर दिलेलं आहे। नाही ते बिहार भवन वगैरे इथे काही बनवायला आम्ही देणार नाही। कारण महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी अवकाळी संक्रांत आलेली आहे, मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे, महागाई वाढलेली आहे, तरुण बेरोजगार झालेले आहेत। बिहारी लोक इथे उपचारासाठी येतात, त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या मोठ्या पैसा वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत? तिकडेच करा ना। इकडे आमचे प्रश्न सुटत नाहीत, तुम्ही आमच्या बोकांडी या सगळ्या गोष्टी मारू शकत नाहीत। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत हे बिहार भवन वगैरे काही होणार नाही। देश आपला एक आहे, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी भवनं असतात। तसं महाराष्ट्रामध्ये बिहार भवन सुरू होत असेल तर त्याच्यामध्ये गैर वाटायचं काय कारण आहे? बिहारमध्ये देखील आपलं भवन आहे, दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन आहे, त्यानंतर वेगवेगळ्या राज्यामध्ये अशा पद्धतीचे सदन असतात, भवन असतात। तिथल्या बाहेरून आलेल्या पाहुण्यांची सोय त्या ठिकाणी व्हावी हा त्यातला हेतू असतो। त्यामुळे विनाकारण मनसेनं अशा पद्धतीचा प्रांतवाद करू नये। माझी सन्माननीय राज ठाकरेंना विनंती आहे की अशा पद्धतीचा प्रांतवाद केल्यामुळं, भाषेचा वाद केल्यामुळंच आपल्या पक्षाची काय अवस्था झाली याचा विचार देखील त्यांनी केला पाहिजे। मुंबईवर ताबा कशासाठी हवा होता भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला हे आता दिसून आलेलं आहे। पोर्ट ट्रस्टची जागा बिहारी भवनला द्यायची, त्याच्या बाजूची जागा उत्तर प्रदेश भवन तर बांद्राला झालंच आहे, त्याला सुद्धा ॲडिशनल FSI देऊन कमर्शियलायझेशन केलं गेलेलं आहे। त्यामुळे मुंबई ही खऱ्या अर्थाने आता हडप करायचा प्रयत्न जो चालू आहे त्याची सुरुवात झालेली आहे। तर एल्फिन्स्टन इस्टेट इथं बिहार भवन उभारण्यात येणार आहे। बिहार सरकारची 314 कोटी 20 लाखांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे। 30 मजली इमारतीत हे बिहार भवन असणार आहे। भवन सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार। मुंबईत कामासाठी आलेल्या बिहारी नागरिकांसाठी राहण्याची सोय इथं होणार आहे।